तिला बड्डेला 100 रुपयाची कॅडबरी देते. ओम आज आमची गाडी ठोकली. सो सॅड. सगळे इकडे बसलेले आहेत पप्पा ते आणि आम्ही इकडे प्रोसेस करतोय. ठीक आहे. तर अशा प्रकारे आलो होतो 4 व्हीलरनी, चाललोय बसनी अशी गत झालेली आहे. कॅप्शनवर तुम्हाला कळालंच असेल की ॲक्सिडेंट झाला गाडीचा. तर तो कसा झाला ते आता मी तुम्हाला सांगते. तर आम्ही छोट्याशा गल्लीतनं चाललो होतो. माझं वोटिंग होतं खराडीला, त्याच्यामुळे मी खराडीला वोटिंगसाठी आले होते. आणि विषय असा झाला की छोट्याशा गल्लीमधून चाललो होतो सानिकाला सोडवण्यासाठी. आणि तिथं शेजारी स्कूल पण होती छोटीशी आणि गल्ली एवढीशीच होती. इकडं आमची गाडी थांबली होती, इकडं एक 2 व्हीलरवाला थांबला होता. म्हणजे गाडी चालवतच होता पण पुढं खड्डा दिसला म्हणून त्याने ब्रेक मारला आणि तो थांबला त्या खड्ड्यातनं हळूच घालवण्यासाठी. तर एक महाशय असा की मागून गाडी थांबलेली असताना सुद्धा त्याला दोन्ही गाड्या दिसल्या, इकडची 4 व्हीलर पण थांबली, 2 व्हीलर पण थांबली. तर आपण थांबावं नाही, तो तिकडून इतका फास्ट आला तर त्यांनी त्याला ओव्हरटेक केला. बरं पुढं 4 व्हीलर असताना पुढचा माणूस कसं ओव्हरटेक करू शकतो? बरं गाडी चालू पण नव्हती, गाडी थांबलेली होती ट्रॅफिकमध्ये. तर पुढून आलं आणि त्यांनी डायरेक्ट आमच्या गाडीवर डायरेक्ट ठोकली गाडी. पुढचा बंपर वगैरे सगळा आमचा, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही कसं फुटले. भरपूर नुकसान झालेलं आहे आमच्या गाडीचं. आणि आज 13 तारीख आहे, अॅनिव्हर्सरीच्या आदल्या दिवशीचे दिवस आहे. इतकं वाईट वाटतं आहे मला. इतक्या खुशीमध्ये आले होते, इतके प्लॅन्स केले होते आणि त्या प्लॅन्सनुसार आम्हाला खूप साऱ्या गोष्टी करायच्या होत्या. आज ते एकसुद्धा गोष्ट झालेली नाही आहे. आणि आता आम्ही खाली हात असंच चाललो आहे बसने. आणि याच दिवशी मागच्या वर्षी 13 तारखेला हळदी आणि संगीत होती, त्याच्यासाठी आम्ही निघालो होतो. तर त्या दिवशी पण एक किस्सा घडला. तर आमचं वराड जे बसने येत होतं, जसं तुम्हाला माहितीच असेल की माझे हळद संगीतचे जे माझ्या लग्नाला होते की लेट झालं. तर का लेट झालं ही गोष्ट मी अजून कुणाला सांगितली नव्हती, पण आजच्याच दिवशी ॲक्सिडेंट झाला. याच मागच्या वर्षी ती गोष्ट घडली होती म्हणून मला आज सांगावं असं वाटलं. तर मागच्या वर्षी संगीत ज्यावेळेस होतं त्या दिवशी आम्ही सकाळी लवकर निघालो होतो, पण संगमनेरच्या पाशी आल्यानंतर आमचे वराड थोडं पाणी स्नॅक्स घेण्यासाठी थांबले होते. तर त्या दुकानदारांनी की आमच्याकडून तुम्ही जास्त सामान घेतलं, जास्त गोष्टी घेतल्या आणि पैसेच दिले नाही. बरं तुम्ही सांगा, एवढं लग्नाचं वराड आहे, एवढे पैशावाली पार्टी सगळे आणि एवढ्या पाण्याच्या बॉटलसाठी कोण वादविवाद झाले? तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आमच्याकडून जास्त सामान घेतलं, असं केलं तसं केलं आणि असं करून पुढे. तर त्या दुकानदाराने असं म्हटलं माझ्या मावशीला की जास्त पैसे म्हणजे जास्त सामान घेतलं पण पैसे कमी दिले. मग असे बरेच जणांनी स्नॅक्स आणि बॉटल्स घेतले होते, ज्याने त्यांनी आपापले पैसे दिले. तरी तो माणूस म्हणायचा की तुम्ही एक्स्ट्राच घेतले. त्यांनी एवढं वराड पाहून चालकीने त्याने असं बोललं की जेणेकरून एक्स्ट्रा पैसे उकळता यावं, त्याने असं आयडिया काढली. आणि मग आमचा वराड म्हटलं नाही, आम्ही असं खोटपणा करत नाही, आम्ही लग्नाला चाललो आहे आणि एवढ्या गोष्टीसाठी आम्ही का असं करू असंही म्हटलं. पण तरी देखील तिथली माणसं जेव्हा गाडीत बसायला लागलो तेव्हा त्यांनी आमच्यावर हल्ला केला. म्हणजे सानिका असेल, माझे मामा असेल, त्यांच्यावर धावून आले, हातात काठी वगैरे घेऊन आणि डायरेक्ट मारायला धावून आले. आणि सानिकाची डायरेक्ट चैन ओढली, सानिकाला डायरेक्ट इथं स्क्रॅच आला. ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली कारण मी पुढच्या गाडीमध्ये होते 4 व्हीलरमध्ये. ती 4 व्हीलर थांबली होती, मला माहीत नव्हती एवढ्या वेळ गाडी का थांबली. नंतर ज्यावेळेस माझं लग्न झालं त्याच्या 2-3 दिवसानंतर मला ही गोष्ट कळली आणि 13 तारखेलाच ही गोष्ट घडली. आणि आजसुद्धा 13 तारीख आहे, आजसुद्धा माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे. शपथ सांगते मला आज खूप वाईट वाटतं आहे आणि खूप सारे प्लॅन्स होते पण सगळे आता फ्लॉप झालेत असं मला वाटतं. आणि खूप जास्त नाराज पण झाली आहे. असं नव्हतं व्हायला पाहिजे पण आता पर्याय नाही, जे होतं ते आता होणारच, त्याला आपण थांबवू शकत नाही.
कारण गोष्टी तुम्हालाही माहिती आहे. तर तुम्हालाही माहिती आहे की मी जास्त निगेटिव्ह घेत नाही, मी नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. पण या महिनाभरात इतक्या साऱ्या गोष्टी घडल्यात की मी आजारी पण खूप वेळा पडले, मला बेंड आले, माझे हात भाजले, 5वी बोटं भाजली आणि आता ॲक्सिडेंट माझ्या गाडीचा झाला. सुदैवाने आम्हाला काही झालं नाही कारण आमची गाडी थांबलेली होती. पण नुकसान झालं ते झालं, तर आता त्याला काही करू शकत नाही आणि नुकसानही भरपूर झाले, खूप पैसे खर्च झाले. आता ते आम्ही इन्शुरन्समध्ये करून घेतलं, इन्शुरन्स होता म्हणून आम्हाला काही खर्च करावा लागला नाही आणि ज्या माणसाने गाडी ठोकली त्याच्याकडनंच आम्ही घेतलं. सगळा वसूल केला आम्ही, प्रोसेसिंग फीज वगैरे, त्यामुळे आम्हाला काही खर्च झाला नाही. पण 2 वर्ष झाले माझ्या स्वतःच्या गाडीला काही झालं नव्हतं आणि आज ते झालं. खूप वाईट वाटते, मन खूप नाराज आहे माझं. आणि उद्या ॲनिव्हर्सरी आहे, त्या ॲनिव्हर्सरीसाठी माझे आउटफिट्स मला म्हणजे छान काय घालायचं त्याच्यासाठीच मी खराडीला आले होते की म्हटलं छान आहोंसाठी आणि माझ्यासाठी काहीतरी आउटफिट घ्यावं. तर ते सुद्धा झालेलं नाही आहे काम. आता आम्हाला माहिती नाही आम्ही उद्या कसं सेलिब्रेट करणार आहे, काय करणार आहे. आणि नेमकं उद्याच माझा क्लाससुद्धा आहे. क्लास माझा टायमिंग नेहमी सकाळचा असतो आणि त्याच्यात आता मेसेज पाहिला तर क्लास आहे दुपारचा, म्हणजे 4:30-5 वाजेपर्यंत. म्हणजे मला एक संध्याकाळ वाजता 6 ते 7 यायला. काय ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार हा मला प्रश्न पडला आहे. म्हणजे लिटरली सगळे प्लॅन्स फ्लॉप झालेत. असं आता माहिती नाही काय होईल काय नाही. तर असं म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. माझ्या काही इच्छा नव्हती अशी पूर्ण सांगत बसायची, पण मग तुम्हाला परत वाटायचं ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग आला नाही काय नाही, येईल का नाही मला माहिती नाही. मी प्रयत्न करेन, माझा मूड ठीक झाला तर मी नक्कीच ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग काढेन. पण हा ब्लॉग तुम्हाला काय वाटलं तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटलं. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. लय मस्त वाटते. बसने जाणार आहे तुम्ही? हो, पहिल्यांदा माझा बसने प्रवास होणार आहे आता खूप दिवसानंतर, ऑलमोस्ट 4 वर्ष. तुम्ही करतच नाही पहिली गोष्ट म्हणजे बसने प्रवास. 4 वर्षानंतर मला आठवतंय मी लास्ट इयरला असताना एकदा प्रवास केला होता बसने. ही आता दुसरी वेळ माझी बसने प्रवास करायची. त्यांना बसचा प्रवास आवडतच नाही. बघा ॲनिव्हर्सरीचा आदला दिवस कसा चाललाय. एकदम मस्त, अनएक्सपेक्टेड. लोकांचे ॲनिव्हर्सरीचे आदला दिवस प्रिपरेशन करण्यासाठी जातो, सगळं करण्यासाठी. आम्ही आमच्या गाडीचं ॲक्सिडेंटल कवर करण्यासाठी गेला आहे, इन्शुरन्स कवर. आलो होतो कशासाठी? हां, काम करायला गेलो कशासाठी तरी. आहो मला मी आहो ना म्हटलं होतं जाऊ दे मी नाही करत वोटिंग, जाऊ द्या. नाही पण वोट केलं पाहिजे, सर्वांनी वोट केलं पाहिजे. वोट तर केलंच पाहिजे, पण वोटले महागात पडले आपल्याला. नाही, त्यांनी विकास कामे करावी फक्त, बस एवढंच अपेक्षा आहे. काही काय वसूल करायची गरज नाही आम्हाला कोणाकडनं, देवाने दिलेलं भरपूर आहे आम्हाला. हा ना, बसची वाट बघतोय किती, अर्धा तास झालं वाट बघते, अजून बसच आहे ना. आहे का? आता वाजलेत रात्रीचे 8:30. आम्ही पोचलेलो आहोत घरी. तर आम्ही बसची वाट बघितली, 1 तास वाट बघितली, पण आम्हाला काही बस भेटली नाही कारण आज इलेक्शन असल्यामुळे मे बी बसेस जास्त नव्हत्या. तर वाट बघून बघून थकून गेलो. शेवटी आहोनला जे जायचं होतं बसमध्ये, मला वाटलं आज त्यांना एक्सपिरियन्स भेटेल आज पण आहोनचं नशीब एवढं भारी की त्यांना बसमध्ये जायलाच नाही भेटलं. तर मग शेवटी आम्ही ओलाच केली आणि गेलो 4 व्हीलरनी चालू. शेवटी बस काही भेटली नाही आणि त्याच्यामुळं ते एक बरं झालं की आम्ही लवकर पोचलो घरी. तर आता 8:30 वाजलेत. आता जेवण करतो आणि निवांत झोपून घेतो. तर ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंट करायला विसरू नका, तुम्ही कमेंट करायला विसरता. आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. आणि हो, ही काय मला असं वाटलं नव्हतं मी हा ब्लॉग वगैरे घेईल, कारण त्यामुळं मी आज ब्लॉग घेणार नव्हते आणि काही त्याचं स्टार्टिंग पण केलं नाही. त्यामुळे अशी कमेंट करू नका की ब्लॉगची स्टार्टिंग केलीच नाही, विसरली वगैरे. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असंच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम राहू द्या. बाय, तुमची काळजी घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.